यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरूशलेमेस गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोराचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, हे येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आढळले. येथवर आज आम्ही हा विषय पाहणार आहोत, ती म्हणजे लुटारूंची गुहा आणि आताचे लुटारू किंवा चोर. देवाच्या मंदिरात, देवाच्या मंडळांमध्ये ज्या गोष्टी 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने धुडकावून लावल्या, हाणून पाडल्या, तोडून मोडून टाकल्या, हुसकावून दिल्या, आज त्याच गोष्टी करण्याची वेळ परत आहे. कारण आमच्या मंडळ्या ह्याच गोष्टीमध्ये लुटारूंच्या गुहेमध्ये बदलल्या जात आहेत. आणि म्हणून आमचं कर्तव्य आहे, देवाचं मंदिर हे पवित्र असावं, देवाचं मंदिर शुद्ध असावं, त्याला कोणतेही कलंक, कोणतीही सुरकुती कोणाच्या द्वारे नसावी. प्रत्येकाचं वैयक्तिक कर्तव्य आहे आणि म्हणून आम्हाला हे पाहावं लागेल. ही घटना त्या पवित्र सप्ताहात घडली म्हणून ही तेव्हाच होती आणि तेव्हा संपली असा त्याचा अर्थ होत नाही. मंदिर हे यरूशलेमेचं जे मंदिर आहे, इस्रायल लोकांच्या जीवनाचं हे केंद्र होतं. हे देवाचे निवासस्थान होते. तसंच तिथे देवाला भेटायला यायचे, बलिदान द्यायचे, प्रार्थना करायचे. पण येशूच्या काळापर्यंत हे पवित्र स्थान एक मोठ्या बाजारपेठेमध्ये आता ते कार्य करताना रूपांतरित झालेलं असं येशूने पाहिलं. जुन्या करारामध्ये आम्ही बघतो, लेवीच्या पुस्तकामध्ये देवाने इस्रायल लोकांना सांगितले होते की त्यांना बलिदान त्यांना द्यायचं आहे. कसं द्यायचं आहे? लेवीचं पुस्तक 1 अध्याय 2 आणि 3. लेवी 1, 2 आणि 3 मध्ये आहे, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्हापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरे ढोरे व शेरडे मेंढरे यातला अर्पावा. गुरे ढोरेतले होमार्पण अर्पवायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. हा नियम आहे इस्रायल लोकांना. त्यांनी पशु किंवा पक्षी अर्पण्याचा नियम आहे. जेव्हा ते देवाला भेटायला येतील, त्यांच्या पापापासून त्यांना मुक्ती पाहिजे असेल, देवाने त्याचा क्रोध त्यांच्यापासून अडवायला हवा असेल, थांबवायला हवा असेल, गुराढोरातून किंवा मेंढरातून अर्पावा आणि तो नर असावा आणि निर्दोष असावा, योग्य असावा, चांगला असावा. 3 गोष्टी आम्ही इथे बघतो. फार लक्षपूर्वक आम्हाला ऐकण्याची गरज आहे.
तुमच्या कळपातून म्हणजे स्वतःच्या मालकीचा असावा, कष्टाने त्याला लहानपणापासून वाढवलेलं असावं. मग ते मेंढरातून असावं किंवा गुरेढोऱ्यामधून असावं, स्वतःने त्याचं संगोपन केलेलं असावा. निर्दोष, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम आणि दोषरहित असावा, कारण तो देवासाठी आहे. म्हणजे त्याला द्यायचं आहे हे तो तेव्हा जो लहान आहे तेव्हापासून निश्चित केलेला आहे आणि तेव्हापासून जो त्या वयात किंवा मोठा होत आहे तोपर्यंत त्याची देखरेख, त्याची देखभाल, त्याची काळजी त्या देणाऱ्याने अतिशय उत्तम रीतीने घेतलेली असावी. बघा, तिथून तयारी देवासाठी देण्याची. स्वतःच्या हातातून म्हणजे वैयक्तिक त्याग, हृदयाचे समर्पण. समस्या कशी सुरू झाली? कालांतराने लोक सोयीस्कर मार्ग शोधू लागले. दुरून येणारे जे लोक होते अर्पण्यासाठी, त्यांना हे स्वतःचे प्राणी स्वतःबरोबर आणणं कठीण वाटायला लागलं आणि म्हणून एक शॉर्टकट शोधला. तुम्ही काय प्राणी आणू नका, मंदिरातच तुम्हाला प्राणी मिळेल. आणि बिझनेस सुरू झाले. गुराढोरांचे, मेंढरांचे, पशुपक्ष्यांचे मंदिराच्या दारात. तुम्हाला घरून काय आणायची गरज नाही, पैसे द्या आणि एखादा प्राणी उचला. मंदिराच्या आवारामध्ये प्राणी विकत घेणं सुरू झालं. हे दिसायला सोपं होतं, पण त्यामागे मोठी समस्या होती. ते विसरले मूळ आज्ञा. वर पाहिलं तर चांगलं आहे, धार्मिक आहे, आज्ञा पाळत आहे, दिसत आहे, परंतु त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचा उद्देश, त्याच्या मागचं कर्तव्य, मूळ उद्देश लोक विसरले. काय होता मूळ उद्देश? तुमच्या कळपातला, तुम्ही वाढवलेला निर्दोष, त्यागाची भावना आता हरवली. स्वतःच्या कळपातून देण्याऐवजी फक्त पैसे देऊन विकत घ्यायचं. त्यामध्ये हृदय नव्हतं, व्यवहार होता. लोकांनी सोपा मार्ग शोधला. स्वतःचा प्राणी सांभाळायचा, तो वाढवायचा, निरोगी ठेवायचा, स्वच्छ ठेवायचा आणि लांबचा प्रवास करून त्याला मंदिरात सोबत आणायचं. आणत असताना रस्त्यामध्ये त्याचं खाणं पिणं, त्याला सांभाळलं, त्याला देवाला अर्पण्यापर्यंत त्याची काळजी घेणं, हे सर्व एकंदरीत कठीण वाटू लागलं लोकांना. कठीण, त्रासाचं वाटू लागलं. म्हणून हे सर्व कष्टाचं काम न करता सरळ सरळ मंदिरात आल्यावर पैसे द्यायचे, प्राणी विकत घ्यायचा, देवाला अर्पायचा. मंदिरात प्राणी विकणारे फक्त व्यवसाय करीत होते. मग तो प्राणी आंधळा असेल, लुळा असेल, अपंग असेल, सदोष असेल, हे पण विकून टाकायचे. त्यांना दिलेल्या देवाने जी आज्ञा आहे ते विकणाऱ्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. त्यांना बिझनेस, त्यांना व्यवसाय आणि त्यांना पैसे मिळत आहे हेच त्यांच्या लक्षात होतं. ते प्राणी देवाच्या मंदिरात आणून एक प्रकारे आम्ही मंदिराची सेवा करत आहोत असं वरवर दिसत होतं. ते सेवा करत नव्हते, ते लाभ शोधत होते. लाभ, व्यवसाय, औपचारिकता आणि दिखावा तिथे मांडलेला होता. यामध्ये दोघी दोषी होते, प्राणी विकणारे आणि प्राणी विकत घेणारे.
विकणाऱ्यांना पैसे मिळत होते आणि घेणाऱ्यांना रेडीमेड वस्तू मिळत होती. देवाला आमचे पैसे पाहिजे का? पैसे देऊन व्यवहार होतो का? फक्त पैसे देऊन देवाला संतुष्ट होईल का? कोणती आज्ञा देवाने दिली? ती त्यागाची, समर्पणाची, कष्टाची. त्यात देव पाहू इच्छित होता. ते सगळं संपलं. आता पैसे द्या, विषय संपवा. असल्या कृतीच्या मागे फक्त, असल्या अर्पणाच्या मागे फक्त औपचारिक होता. कृती, आस्था, कळकळ, प्रीती, निष्ठा, आपुलकी, देवाचे भय, काटेकोर आज्ञा पालन करणं, भक्ती, त्याग, समर्पण, निस्वार्थ, प्रामाणिकपणा, स्वतःने केलेले कष्ट काही नव्हतं त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी देवाला हव्या होत्या. फक्त पैसे नाही. पैसे घेऊन जर सगळं झालं असतं, सगळे श्रीमंत वर असते आणि सगळे गरीब नरकात असते. देवाला आमचे पैसे नको. का आम्ही असले शॉर्टकट शोधतो? का आम्ही फक्त पैसेच देत आहोत? देवाला आमची कृती, त्या मागे असलेली वृत्ती हवी आहे. आणि म्हणून आज्ञा खूप वर्षापूर्वी दिली आहे. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं. प्रश्न हा आहे, आम्ही देवाला अर्पण्यासाठी आल्यावर काय देतो? आम्ही खूप मोठे सेठ आहोत, खूप श्रीमंत आहोत आणि पैसे देऊन देवाला दाखवतो, मी माझं पार्ट केलं आहे, मी माझं काम केलं आहे, मी तुझ्या भांडारात दान टाकलेलं आहे, आता मी माझं संपवलेलं आहे सर्व. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यागाची भावना महत्वाची होती आणि दर्जा महत्वाचा होता. मलाकीच्या पुस्तकामध्ये संदेष्टा म्हणतो, मलाकी 1 आणि 8 मध्ये वाचूया. मलाकी 1:8 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही आंधळा पशु अर्पिता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता, हा अधर्म नव्हे काय? असते अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर बघा, देऊन तर पहा, तो तुझवर प्रसन्न होईल काय? अथवा तुझवर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही आंधळे प्राणी यज्ञ करतात, तुम्ही लंगडे आणि रोगिष्ट अर्पण मला अर्पण्यासाठी माझ्या मंदिरात आणतात. हा झाला प्राणी विकणाऱ्यांचा, विकत घेणाऱ्यांचा व्यवसाय मंदिराच्या दारात चालला. अजून एक व्यवसाय तिथे होता, तो म्हणजे पैसे बदलणारे, मनी चेंजर. त्याच्याविषयी काय नियम होता आपण वाचून घेऊया. निर्गमाचं पुस्तक 30वा अध्याय, निर्गम 30 13 आणि 14 मध्ये आहे, जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्र स्थानातील शकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शकेल द्यावा. शकेल म्हणजे 20 गेरे. हा अर्धा शकेल परमेश्वरा प्रित्यर्थ केलेले समर्पण होय. 20 वर्षाच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यातील प्रत्येकाने परमेश्वरा प्रित्यर्थ हे समर्पण करावे. तुम्ही आपल्या जीवाबद्दल प्रायश्चित म्हणून परमेश्वरा प्रित्यर्थ हे समर्पण कराल, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शकेलाहून अधिक देऊ नये आणि गरिबाने त्याहून कमी देऊ नये. इस्रायल लोकांपासून प्रायश्चित्ताचा पैसा घेऊन
दर्शन मंडपातील सेवेला लावावा, हा पैसा इस्रायल लोकांच्या जीवाबद्दल प्रायश्चित दिल्याचे स्मारक होऊन त्याच्या प्रित्यर्थ परमेश्वरासमोर राहील. हा देखील नियम आहे. 20 वर्षाहून अधिक जो व्यक्ती आहे त्याला अर्धा शकेल द्यावा लागत होता परमेश्वरा प्रित्यर्थ प्रायश्चित म्हणून. अर्धा शकेल, याच्यावर आपण बोललेले आहोत एकदा. शकेल मंदिरात फक्त एक विशिष्ट प्रकारचं नाणं चालायचं, त्याचं नाव होता शकेल त्यावेळेस. कारण दुसरे बाहेरचे नाणे का नव्हते चालत, त्याला कारण आहे. बघा, रोमन साम्राज्यामध्ये जे नाणे असायचे त्यावर रोमन सम्राटांचे चित्र असायचे, त्या राजांचे चित्र असायचे, त्यांच्या देवदेवतांचे चित्र असायचे नाण्यांवर. आणि त्यामुळे तसले नाणे पवित्र मंदिरात टाकणं हा पवित्र मंदिराला भ्रष्ट करण्यासारखं. आणि म्हणून मंदिराने किंवा देवानेच ही व्यवस्था केली होती, तुम्ही जे बाहेरच्या गोष्टी आणाल ते मंदिराच्या पैशाबरोबर चेंज करायचे, एक्सचेंज करायचे. समजा तुम्ही बाहेरून रोमन साम्राज्याचे पैसे आणले 10 रुपये 100 रुपये, बाहेर पैसे बदलणारे असायचे, त्याच्या बदल्यामध्ये 100 रुपयाच्या बदल्यामध्ये ते मंदिराचे 100 रुपये द्यायचे. आणि मग हे 100 रुपये घेऊन जो येणारा व्यक्ती आहे अर्पण्यासाठी तो शकेल रूपाने मंदिरात अर्पायचा, म्हणजे मंदिराचं पावित्र्य राहायचं. हा नियम मोशेपासून परमेश्वराने इस्रायल लोकांना लावून दिला होता. ही व्यवस्था भ्रष्ट कशी झाली? जेव्हा हे लोक पैसे घेऊन यायचे मंदिरामध्ये पैसे बदलण्यासाठी, तेव्हा हे पैसे बदलणारे त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घ्यायचे. जर तुम्हाला 100 रुपयाचे चेंज करून शकेल पाहिजे असेल तर 100 रुपयापेक्षा जास्त बिचाऱ्यांकडून आकारायचे, गरिबांना लुटायचे. हे नाही ते जीएसटी आहे, CGST आहे, हा टॅक्स आहे, सरून बिचाऱ्यांकडून पैसे लुबाडायचे. आणि हे प्राणी विकणारे सुद्धा त्यांच्याकडून, जे गरजू आहे दुरून येणारे, त्यांच्याकडून त्या प्राण्याच्या किमतीपेक्षा जास्त पैसे स्वीकारायचे देवाच्या नावाखाली. आणि ह्यांना देवासाठी बिचाऱ्यांना मारे देवाला देते ना, देवाला देत होते नाही, हे विकणारे त्यामधून फायदा घेत होते. आणि त्यामुळे हे लोक कर्जबाजारीत होते. ह्यांना देवाला अर्पण आणण्याचा वीट येत होता. देवाला इथे येऊन भेटण्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये व्यत्यय होत. तिथे दारात अडखळण होत. कोण अडखळण होत? हे लुटारू, सेवा करणारे मंदिराची, स्वतःला काहीतरी देवासाठी करत आहे भासवणारे, हेच लोक लोकांना देवाकडे येण्यापासून, देवाला अर्पण्यापासून, देवाला शकेल देण्यापासून एक अडखळणाचं ठिकाण आणि कारण हेच लोक बनले होते. देवाच्या पवित्रतेचा, देवाच्या घराचा अपमान करणारे होते. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय, मलाकी 3 आणि 8 मध्ये लिहिलं आहे, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे असे म्हणून तुम्ही म्हणता. आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. होय, देवाच्या नावाखाली आर्थिक फायदा मिळवणं म्हणजे देवाला ठकवणं, देवाला लुबाडणं. देवाच्या नावाखाली, धार्मिकतेच्या नावाखाली, चर्चच्या नावाखाली लोकांना लुबाडणं म्हणजे देवाला लुबाडणं आहे. देव म्हणतो तुम्ही मला लुबाडलेला आहे, मला ठकविलेला आहे. येशूने का बरा दोराचा कोरडा घेऊन हे केलं? त्याला कारण हेच आहे, ज्या व्यवस्था देवानी, पवित्र देवानी यांना लावून दिलेली आहे
त्या व्यवस्थेमध्ये यांनी स्वतःचं डोकं लावून, स्वतःची बुद्धी लावून त्यातून शॉर्टकट मार्ग काढले. पैसे मिळवण्याचे मार्ग हे लोभी लोक कुठून ना कुठून काढतातच. फायदा कसा होईल हे शोधणारे लोक कोणत्याही गोष्टीमध्ये देवाला लुटण्यास तयार असतात. धार्मिकतेच्या नावाखाली, ह्या ना त्या गोष्टीच्या नावाखाली देवाचा पैसा अयोग्य रीतीने वापरला जातो, तेव्हा आम्ही देवाला लुबाडतो. आणि म्हणून येशूला राग आला. कारण हे लोक अडखळण आहे, दारात अडखळण आहे, दारामध्ये व्यत्यय आहे. मंडळीचे, मंदिराचे हे सेवक जे जनावर विकत आहे, जे पैसे बदलत आहे, हे लोकांसाठी तेव्हा अडखळण भरलेले आहे. येशू शांत वाटणारा, सौम्य, क्षमाशील. येशू म्हणतो एका गालावर मारल्यावर दुसरा गाल द्या, असं येशूचं चित्र ख्रिस्ती लोकांनी इतकं भारी आम्ही प्रगट करतो लोकांना. येशू असा आमचा आहे, येशू तसाच आहे, नम्र आहे. पण देवाच्या बाबतीत, पित्याच्या बाबतीत, देवाच्या मंदिराच्या बाबतीत, त्याच्या वधूच्या बाबतीत तो तसा नाही जसा आम्ही समजून घेतलाय. देवाच्या व्यवस्थेच्या बाबतीत, देवाच्या मंदिराच्या कार्यप्रणालीच्या बाबतीत तो तसा नाही. त्यावेळेस तो वेगळा आहे. त्यावेळेस तो हातामध्ये चाबूक घेतलेला आहे. देवाचा मूळ उद्देश पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जे भविष्य सांगितलं होतं हजारो वर्षापूर्वी, एशियाचं पुस्तक 56वा अध्याय आणि 7वं वचन, एशिया 56 आणि 7 मध्ये लिहिलं आहे, त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणील आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करेन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. आणि म्हणून येशू म्हणतो माझ्या पित्याला प्रार्थनाचं मंदिर म्हणते, पण तुम्ही लुटारूंची गुहा त्याला केलेलं आहे. या मंदिरामध्ये काय आहे येशू पाहतो. हे प्रार्थनेचं केंद्रस्थान होण्याऐवजी, हे सर्व लोकांसाठी खुले होण्याऐवजी, लोकांना देवाला भेटता यावं याऐवजी, तिथे प्रार्थनेचा आवाज असावा ह्या ऐवजी आता तिथे काय आहे, प्राण्यांचा आरडाओरड आणि गोंगाट आहे. तिथे काय आहे, गरिबांचा आक्रोश आहे, पैशांची देवाणघेवाण आहे, बार्गेनिंग आहे, बोली लावली जात आहे प्राण्यांची. पवित्र स्थान भ्रष्ट, पवित्र मंदिर भ्रष्ट केलं जातं. तो आवाज आहे आता. त्यामुळे येशूला राग आलेला असेल. जे गरीब यात्रेकरू आहे त्यांना लुबाडलं जात आहे. नीतिसूत्र 22:22-23 मध्ये लिहिलं आहे, दीन दरिद्री यांना लुबाडू नको, दुःखितांचे न्यायासनावर चिरडू नको, कारण यहोवा त्यांचा खटला भागवेल व त्यांचे लुबाडण्याचे प्राण हरण करेल. गोर गरिबांना लुबाडू नको. पैसे बदलणारे, प्राणी विकणारे हे गरीब यात्रेकरूंना लुटत आहे. देवाच्या नावाखाली, देवाच्या व्यवस्थेच्या नावाखाली व्यापार करत आहे. येशू ह्या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. देव नेहमी गरीब, विधवा, अनाथ, परक्यांच्या बाजूने उभा असतो. हे आम्ही विसरू नये. ज्यांचं कोणी नाही, ज्यांचा कोणी कैवारी नाही, त्यांच्या बाजूने देव आहे, हे आम्ही विसरू नये. आज आम्ही त्यांच्यावर अन्याय करतो, आम्हाला कोणी पाहत नाही, कोणाला समजत नाही, या भावनेतून कोणीतरी पाहत आहे आणि त्याचा बदला तो
तो घेणाराही आम्ही विसरू नये. येशूने तेच केलं. तिसरी गोष्ट, येशूला का राग आला? धर्मामधली ढोंग त्याने पाहिलं. इर्मिया 7:8 ते 11 मध्ये लिहिलं आहे, पहा तुम्ही व्यर्थ बोलण्यावर भरोसा ठेवतात, चोरी, खून, व्यभिचार, खोटी शपथ, बाळाला धूप जाणे, आणि मग तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहतात आणि म्हणतात आम्ही सुटलो. हे घर ज्याला माझे नाव दिले आहे ते तुमच्या दृष्टीने लुटारांची गुहा आहे काय? येशूला त्यामुळे राग आला, त्याच्या पित्याच्या घराला लुटारूंची गुहा बनवली म्हणून त्याला राग आला. हे धार्मिक पुढारी पापावर झाकण घालत होते आणि ही त्यांची बाहेरून दिसणारी धार्मिकता ज्यातून भ्रष्ट आहे, ते देवाला भेटायला येतात पण त्यांच्या अंतःकरणामध्ये व्यापार आहे, लाभ आहे, स्वार्थ आहे. हे उघड करण्यासाठी येशूने हातामध्ये चाबूक घेतला. चौथी गोष्ट, येशूने हातामध्ये चाबूक घेतला आणि त्याला राग आला. भविष्यात येणाऱ्या न्यायाची चेतावणी येशू देत आहे. मत्ते 24:1 आणि 2, तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल, मी तुम्हाला खरे सांगतो, येथे दगडावर दगड उभा राहणार नाही, चिऱ्यावर चिरा उभा राहणार नाही. मंदिर. आणि काय झालं? येशू नंतर 70 वर्षाने पूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यात. ही येशूची कृती म्हणजे, येशूचा राग म्हणजे न्यायाची चेतावणी, वॉर्निंग होती. देव दुर्लक्ष करत नाही. आणि पाचवी गोष्ट, येशूला का राग आला? मलाकी 3 आणि 1 मध्ये आहे, भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून येशूला राग आला. पहा मी आपला दूत पाठवितो, तो तुझ पुढे मार्ग तयार करील, आणि ज्याचा तुम्ही शोध करीता तो प्रभू अकस्मात आपल्या मंदिरात येईल. ही भविष्यवाणी मलाखीने केली, ती आता पूर्ण होत आहे. येशू केवळ उपदेश करणारा नव्हता, तो स्वतः प्रभू होता. तो मंदिराचा स्वामी स्वतः होता, मंदिराचा मालक स्वतः होता. म्हणून ही क्रिया त्यांनी केली की याच्यात माझा अधिकार आहे, जेणेकरून ते लोक समजू शकतील या मंदिराचा अधिकार येशूचा आहे. आणि म्हणून त्याने हातामध्ये चाबूक घेतलेला आहे. येशूला राग आला. रागाचे 2 प्रकार आहेत, आम्ही राग करावा किंवा नाही करू. पुष्कळदा जो राग करतो त्याला तो नम्र नाही, त्याला देव समजला नाही, त्याला असंच आहे असं पुष्कळदा चित्र निर्माण केलं जातं. 2 प्रकारचे राग आहे पवित्र शास्त्राप्रमाणे, एक पापमय राग आणि 2 धार्मिक राग. पापाचा राग म्हणजे जो राग स्वार्थी आहे, विनाशकारी आहे, द्वेषपूर्ण आहे. उदाहरणार्थ कायनाचा राग, द्वेषापोटी त्याच्या भावावर राग केला, तो चूक आहे. असला राग चूक आहे. शौलाचा दाविदावर राग चूक आहे. जलसी, हेवा. शौलाने 1000 वधले, दाविदाने 10,000 वधले. त्या स्त्रिया गाणं गाऊ लागले, शौलाला राग आला. हा चुकीचा राग. ह्या ठिकाणी येशूला जो राग आलेला आहे तो धार्मिक राग, आणि हा राग प्रत्येक ख्रिस्ती लोकांना असावा असं मला तरी वाटतं. हा राग पापाविषयी, हा राग अन्यायाविषयी, हा राग देवाच्या अपमाना विरुद्ध केलेल्या गोष्टींविषयी, असा राग धार्मिक सात्विक आहे. आणि ज्याला तो येत नाही त्याला परत बाप्तिस्मा द्यायची गरज आहे. एफेस 6:4 आणि 26 मध्ये लिहिलं आहे, रागावा. काय लिहिलं आहे?
रागावा पण पाप करू नका. रागात पाप करू नका. राग फिलिंग्स आहे. जसं हसू येतं, रडू येतं, तसं राग पण एक फिलिंग आहे. सूर्य मावळ्याच्या आधीपर्यंत तो राग फक्त असला पाहिजे. दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या महिन्यात लोकांचे तर पिढ्यान पिढ्या राग चालू. तो राग बरोबर नाही. तिथेच संपवणं गरजेचं आहे. येशूच्या रागाची वैशिष्ट्य बघा. त्याचा राग नियंत्रित आहे. त्याचा रागाला कारण आहे. त्याचा राग प्रेमाने प्रेरित आहे. देवाचं गौरव देवालाच व्हायला ह्या प्रेमाने, देवाच्या प्रेमाने प्रेरित तो राग आहे. मला सांगू द्या, देवाला बी राग आहे नाही का? देवाची एकच बाजू आम्हाला माहिती, प्रेम, क्षमाशील, दया करणारा, आशीर्वाद देणारा. दुसरी बाजू तर फार भयंकर आहे, राग. इथे पाप, तिथे कोड, ऑन दी स्पॉट. इथे कुरकुर, तिथेच पृथ्वी फाटली, सरळ उतरून दिले नरकात अधोलोकात. टाइमपासच नाही. कशाला रे, मग नव्हतं असं बोलायचं नाही, हे प्रश्न नाही. येशूचे आभार मानूया या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे आम्ही आज इथे बसले नाही तर एक बी सापडला नसतं, एक पण सापडला नसतं. कारण एवढ्या चुका आम्ही करतो देवाला राग देण्यासारखे. पण येशूच्या रक्तामुळे आम्हाला ती गोष्ट मिळाली आहे. त्याच्या रागाची वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी आपण पाहिलं. नियंत्रित राग, कारणासाठी, कारणाधारित आहे, प्रेमाने प्रेरित आहे, सुधारणुकीसाठी असलेला राग आहे. आणि त्यासाठी बायबलचा वचनाचा आधार आहे. स्तोत्र 69 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, भविष्य केलं होतं, तुझ्या घराच्या आस्थेने मला ग्रासले, तुझी निंदा म्हणजे माझी निंदा आहे. देवा तुझी निंदा माझी निंदा आहे, म्हणून त्याला राग आहे. सगळ्या गोष्टींशी आम्ही कमी अधिक करू शकतो. मला बोलले ठीक आहे, हे केलं, नुकसान केलं ठीक आहे थोडाफार, पण देवाच्या गोष्टीसाठी कमी अधिक होऊ शकत नाही. हेच वैशिष्ट्य आहे ख्रिस्ती लोकांचं. सत्य बोलणारे बरोबरला बरोबरच म्हणतील, चूकला चूकच म्हणतील. ही ओळख आहे ख्रिस्ती लोकांची. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला साक्ष द्यायला बोलवलं कोणासाठी, ते स्टँडर्ड आहे ख्रिस्ती लोकांचं. हा व्यक्ती खरंच बोलत, कारण येशूच आहे का आम्ही तसे? इथेच भांडण मिटून जाईल जर आमच्याशी साक्ष असते ना. नाही तर पंचायत नुसते अर्ज देतात, हे भांडण सोडवा ते भांडण सोडवा. का? आमची ओळख आम्हाला समजली नाही. इब्री लोकास पत्र 12:6 मध्ये आहे, कारण ज्यावर प्रभू प्रीती करतो त्याला शासन करतो आणि त्याचा पुत्र म्हणून स्वीकारतो त्याला शिक्षा करतो. देव शिक्षा करतो. देवाला राग येतो कारण तो प्रीती करतो. देवाला राग नसता आला ना, देवाला कोणावर राग येत नाही, ज्याला संपलं जमाय तिथेच जाळण्यासाठी, त्याला राग करून फायदा नाही. पण जर देव आम्हावर रागावलेला आहे, आम्हाला शिक्षा करत आहे, याचा अर्थ त्याला वाटतंच की आमची सुधारणूक व्हावी आणि आम्ही त्याच्याकडे यावं. म्हणून त्याच्या शिक्षेचा अनादर करू नका. आपण मागेही पाहिलं, आमच्या भल्यासाठी, आमच्या चांगल्यासाठी आहे. एका बापाप्रमाणे शिक्षा आम्हाला ती स्वीकारावी लागेल. म्हणून देवाला राग येतो हे मला याच्यातून सांगायचं आहे. शुद्धीकरण म्हणजे शिस्त, आणि शिस्त ही देवाच्या प्रेमाची सहज आलेली क्रिया आहे. शिस्त, शुद्धीकरण
देवाच्या मंदिरात असावं. म्हणून आम्ही कसेही पायावर पाय, पुढच्या खुर्च्यांवर पाय, हातात मोबाईल धरलेला आहे. तो बिचारा सांगणारा घसे ओरडून ओरडत आहे, काय पडलेलं नाही. ठीक आहे, तो पाहत आहे ना. नाही पाय वाकडे केले ना, मग सांगा आम्ही कोणासमोर बसलेलो आहोत. बाहेर बसले नाही बाकड्यांवर. शिस्त पाहिजे. देवासमोर असतो तेव्हा मोशेला सांगितलं आपल्या पायाचे जोडे काढ. इकडे तिकडे सुद्धा नजर जायला नाही पाहिजे. मी कोणाकडे समोर बसलोय, कोणासमोर उभे आहे. शेजाऱ्यांशी गोष्टी करणं, आपले लेकरं आरडाओरड कर फिरणं इकडे तिकडे, कोणाचा अपमान? सांगणाऱ्याचा माझा अपमान? कोणाची शिस्त? कोणाचं पावित्र्य भ्रष्ट होते माझ्यामुळे? राग त्या शेजारच्याला झाला पाहिजे मला येण्याच्या आधी. तू कुठे आलाय? कुठे बसलाय? तुला भान आहे? थिएटरमध्ये बसला, नाटक पाहते, करमणूक टीव्ही समोर आहे. कुठे? पवित्र जिवंत देवाच्या सानिध्यात आहे. बऱ्या चांगल्याची हिंमत नाही. उपदेशक म्हणतो जेव्हा तू त्याच्या मंदिरात जातो, काय कर? भेद पाऊल टाक. उंबरठ्यात भेद पाऊल टाक. तू कोणाला भेटायला चालला? पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. हे का? कारण आम्ही त्याचा राग पाहिला नाही म्हणून आम्हाला माहिती. आम्ही इतके सोप्या रीतीने घेतो, सहज घेतो. हसी मजाक आहे चर्चमध्ये बसणं. आता तर पंखे हो आम्हाला, पूर्वी तर नव्हते. कसे लोक देवाचा सन्मान करत असतील. सॅल्यूट आहे त्या लोकांना ज्यांच्याकडे सुविधा नव्हती तरी बिचारे देवासाठी उभे राहायचे, उभे ऐकायला. आम्हाला सगळं शॉर्टकट नाही का, शॉर्टकट आहे. आम्ही सोयीस्कर घेतो, सोपं घेतो, देवाला ग्रँटेड घेतो, गृहीत धरतो, त्याचं पावित्र्य भ्रष्ट करतो, कमी करतो. आणि म्हणून आमचे असे आले, देव शिक्षा देत राहतो. देवाला आमचं अर्पण काय हवं आहे? 2 कोरिंथ 9 आणि 7 मध्ये लिहिलं आहे, प्रत्येकाने आपल्या मनात निश्चय केल्याप्रमाणे द्यावे, मनासारखे नव्हे किंवा भाग पडल्यासारखे नव्हे. कारण देव हर्षाने देणाऱ्यावर प्रीती करतो, आनंदाने देणाऱ्यावर प्रीती करतो. देवाला कसं द्यावं अर्पण? भाग पडतं म्हणून नव्हे, आपल्या मनात निश्चय केल्याप्रमाणे आम्ही द्यावं. आमचं अर्पण हृदयातून येतं की परंपरेने येतं, रूढी परंपरेने येतं? आपण देवाला सर्वोत्तम देतो की उरलेलं देतो? आपला वेळ, आपली सेवा, आपले पैसे हे सर्व देवाला समर्पित आहे का? बलिदान खूप महाग आहे, किंमत खूप मोठी बलिदानाची. पण आपण देवाला आमची उरलेली वेळ देतो. बरं, घड्याळ तिथे लावलं, इथे लावलं असतं तर पाळकाऐवजी घड्याळालाच बघतात लोक. आम्ही उरलेली वेळ देवाला देतो, उरलेली शक्ती देवाला देतो, उरलेले पैसे देवाला देतो. खरं अर्पण देणं म्हणजे सर्वोत्तम देणं, बेस्ट. कारण आम्ही कोणाला देतो? जो रोज आम्हाला देतो. आमची लायकी नाही ना, अवकात बी नाही त्याला काय देऊ आम्ही, पण तो आमचं मन बघतो ना म्हणून द्यायला लावतो. आमचा उद्देश बघतो ना म्हणून तो परीक्षा घेतो. हे कसे देतात? आजचे पैसे बदलणारे कोण आहे मंडळांमध्ये? 1 तिमोथी 6:5 ते 10 मध्ये पाऊल म्हणतो, ज्यांची मन भ्रष्ट झाली आहे
जे भक्तीला नफा मिळवण्याचं मार्ग समजतात. पैशाची आवड आहे आणि पैसा सर्व वाईटाचं मूळ आहे. आजचं जर उदाहरण पाहिलं चर्चेसमध्ये या लुटारूंनी जी लूट माजवली आहे ती कोणत्या प्रकारे माजवली आहे आम्हाला समजावं लागेल. चर्चमध्ये फंड रायझिंग साठी दबाव टाकला जातो चर्चेसमध्ये. मी सेलिंगपूर चर्चच म्हणत नाही बरं का, सर्व बोलत आहे. लोकांना नुसतं द्या द्या द्या, नुसती पिळवणूक चालू बिचारांची. ह्या ना त्या कारणासाठी पैसे द्या. ठीक आहे, आपलं तर आता चर्च बांधायचं काम आहे, आपण पहिल्यांदा मागत, ते पण द्यायचं मनापासून तर द्या. पण लोकांना लुबाडायचंच काम बहुतांश चर्चेसमध्ये चाललेलं आहे. ह्या ना त्या मार्गाने पैसे त्यांच्याकडून काढले जातात आणि त्यांना फसवलं जातं. उपदेश करणारे, सेवा करणारे, संदेश सांगणारे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, मला माझी मिनिस्ट्री उभी करायची, मला माझी सेवा मोठी करायची, मला त्या सेवेसाठी मग गाड्या घ्यायच्या, मला सेवेसाठी बिल्डिंगा बांधायच्या, मला सेवेसाठी इन्स्टिट्यूट उभे करायच्या, स्वतःच्या लाभासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना भावनिक आव्हान करायचं, स्वतःचे प्रोडक्ट विकायचे, तेल, पाणी, लाकडं, अभिषिक्त, अनॉइंटेड. लुटारू आहेत. हा व्यवसाय मांडलेला आहे. सेवा करणारे जास्ती करून सेवेच्या, देवाच्या नावाखाली आज मंडळांमध्ये लूट माजवलेली आहे. चर्चचे नेते पैशांचा गैरवापर करून लुटारूंची गुहा त्यांनी बनवलेली आहे. चर्चच्या पैशाचा अपव्यय करून, चर्चच्या पैशाचा विनियोग नीट न करून, स्वतःच्या लाभासाठी करून, आज पुष्कळ चर्चेसमध्ये खजिनदार पद लोकांना पाहिजे असतं. बरा नवल वाटायचा, काही ठिकाणी इलेक्शन होतात, आपल्याकडे होत नाही. पण विशेष करून ह्या सेक्रेटरी, अध्यक्ष, खजिनदार, पंच म्हणजे काय समजतात मला अजून समजलं नाही. हे कोण, काय वेगळी पातळी यांची इथे, आणि बाकी असेच आहे. इलेक्शन आणि मग जसे ते दुसरे इलेक्शनवाले फिरतात, हे घरोघरी फिरतात, मला उद्या इलेक्शन मत द्या बरं का, मी तुमचं असं करेल, फायदा करेल. मला प्रश्न पडायचा, उलट इथं कठीण सेवा आहे, कठीण, ज्याचा हिशोब मला द्यायचा आहे. न जाणं माझ्या हातून काही चूक झाली, देव उद्ध्वस्त करून दिले नाही का, आगीत हात टाकणं अशी सेवा आहे. यासाठी लोक एवढे कशाला उत्सुक आहेत? कारण लोकांना मंडळीचा खजिना वापरायला पाहिजे. लोकांना मंडळीचे पैसे वापरायला पाहिजे. काही वेळ काही तर व्याजाने देऊ राहिले हो. बरं येशू नाही इथे, आणि मला माहिती नाही त्या मंडळीचे मेंढपाळ झोपले की नाही. मंडळीचे पैसे वापरतात. आपल्याकडे सिस्टीम चांगली आहे, पारदर्शकता आहे. पण तुम्ही बघा आज मंडळांच्या स्थिती, हे व्यवसाय, हे व्यापार, हे लुटालूट लोकांची चाललेली आहे. लोक आस्थेने मंदिरात टाकतात, 10 रुपये टाकतात बिचारे गरीब, आणि त्यांच्या पैशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सेवकांनी, काही सेवक तर असे गोळा करून गाठ मारून घरी निघून जातात. हे मलाच दिलेले सत्यस्थिती आहे. ही लूट चाललेली आहे. देवाच्या नावाखाली इतर ज्या धर्मीय लोक जसे फिरतात तसे ख्रिस्ती लुबाडू, लुटारू, दरोडेखोर आमच्या समाजात मातलेले आहे. लोकांना देवाकडे येण्यासाठी, देवाला देण्यासाठी अडथळा ठरलेला आहे. म्हणून लोक देत नाही हो, कारण त्यांना माहिती मी दिलेले पैसे योग्य ठिकाणी जाणारच नाही, म्हणून लोक देत नाही. ह्याला कारणीभूत हे सर्व अव्यवस्था माजवणारे चर्चचे नेते आहेत. ही सेवा कठीण आहे. आजचं उदाहरण
दान देणं हे आध्यात्मिक दर्जाचं माप समजलं जातं. मी अमुक दान दिलं, माझी आध्यात्मिक पातळी एवढी आहे. दान, दशांश, उपकार स्तुती, विशेष दान देणं महत्वाचं आहे. आपल्याला आज्ञा आहे. आपण देवावर प्रेम करतो आणि त्याने आम्हाला आज्ञापिला आहे. त्यामुळे तो आपल्या देण्यातून आमची त्याच्यावर असलेली प्रेम, प्रीती आणि आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो की नाही हे पाहतो. आणि महत्वाचं आहे म्हणजे आमच्या देण्यातून केवळ आणि केवळ त्याचाच गौरव व्हावं हे देव बघतो. बघा, देण्याचा उद्देश अजून आपल्याला समजलेला नाही. आम्ही का द्यावं असं त्याला वाटतं. आमच्या देण्यातून आमची प्रीती आणि त्याचं गौरव व्हावं. परंतु परत ज्या यरूशलेमच्या मंदिरात असणाऱ्या नेत्यांनी व्यापार सुरू केला, शॉर्टकट मारला, आज पण आम्ही शॉर्टकट मारत आहोत. देण्याच्या मागची वृत्ती आम्ही विसरलेले आहोत. देण्याच्या मागची कृती आम्ही विसरलेले आहोत. देण्याच्या मागचा अर्थ आम्ही विसरलेले आहोत. आम्ही शेकडो रुपये टाकले, देवाला फरक पडत नाही, कारण आम्ही देवाच्या स्टँडर्डने कधीच देऊ शकत नाही. देवाचं स्टँडर्ड त्या विधवेच्या 2 टोल्या होत्या, तिने होतं नव्हतं सर्व देऊन टाकलं, म्हणून ती बेस्ट ठरली. बाकीच्यांनी आपल्यातून उरलेले दिले. देवाला वाटतं माझं दान देण्यामध्ये त्याचं नाव लोकांना समजावं असं देणाऱ्यांना वाटतं. मी आधी पण बोललो याच्यावर, परत सांगतो, ज्यांना स्वीकारायचं स्वीकारा, ज्यांना चालू ठेवायचं चालू ठेवा. देणाऱ्याची भावना ही गुप्त, देणाऱ्याची भावना त्याचं नाव कधी न होणं, फक्त देवाचं नाव होणं, याचा उद्देश, त्याचा अर्थ माझ्या देण्याद्वारे कुठेतरी माझं नाव लोकांना कळलं पाहिजे. अमुक व्यक्तीने दान दिलेलं आहे, माझ्या धार्मिकतेचा दर्जा लोकांना दिसला पाहिजे. हा देणारा आहे, हा देतो बरा, त्याचे पाकिट असतात. माझा दर्जा मी दाखवते लोकांना, दर्जा. मी देवाची आज्ञा कशी पाळतो हे लोकांना समजावं. मी देवाची आज्ञा पाळतो. आणि म्हणून येशूने लूक 18 मध्ये प्रेषित आणि परुष आणि जकातदाराचं उदाहरण का दिलं आपण बोललो. याच्या बडीशेपचे दशांश, अशा पैशाच्या थैल्या तो सोडताना लोकांना समजा किती धार्मिक हा व्यक्ती आहे. असं जेव्हा होतं तेव्हा मंदिरात बाजार भरला जातो, बोली लावली जाते. नशीब ते किती टाकतात ते वाचलं जात नाही, बंद केलं. नाही तर तोलभाव, यांनी 500 टाकले, यांनी 5000 टाकले. अरे काय टाकले, कोणाला टाकले, कशाला टाकले, नका टाकू. देवावर उपकार करत नाही कोण. माझं नाव इथे व्हावं या योग्यतेचा मी नाही, आणि कोणी नसणारी, कोणी असं म्हणतो, इथे फक्त त्याचं नाव, देवाचं गौरव, देवाची प्रशंसा. पण जेव्हा मी माझं नाव करायला बघतो, मी देवाचं गौरव लुटत आहे, माझ्यासाठी लुटारू आहे मी. देवाची प्रशंसा मी स्वतःकडे थोडी तरी घेत आहे. देवाची स्तुती माझ्या देण्याद्वारे होत नाही, ती माझी होत आहे लोकांच्या मनामध्ये. अरे गुप्त वासी पित्याला दिसावं म्हणून गुप्त टाका ना, 5 लाख टाका हो, पण गुप्त टाका. कारण आम्ही किती करोड टाकले ना, किती शून्य या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत देवाच्या स्टँडर्डने देऊ शकत नाही. देव हे बघतो, माझ्या देण्याद्वारे माझं नाव नाही व्हायला पाहिजे. असं होत असेल तर मी लुटारू आहे. देवाचं गौरव मी चोरत आहे, आणि ते तर आहे, वरून आशीर्वाद मिळणार नाही हा भाग वेगळा. कारण गुप्त द्यायला लावले, पब्लिकली देईल तर आशीर्वाद गेले समजा. मी सांगत नाही, येशू सांगतो. आणि म्हणून आम्ही त्याच्या मंदिरात हे लुटारूंची गुहा आमच्याद्वारे तरी निदान न हो
ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. न जाणो तो चाबूक जर आला ना आमच्या पाठीवर, पळता येणार नाही, पळता येणार नाही. कारण त्याचं गौरव, त्याची स्तुती, त्याची प्रशंसा कोणताही तुच्छ मनुष्य देऊ शकत नाही. मोरल जो मनुष्य त्याचं आयुष्य क्षणभंगूर आहे, तो देवाची प्रशंसा त्याच्या मंदिरात घेऊ कसा शकतो? मला आनंद वाटतो. मी बारामतीला गेलो आणि मला काय ते फुल वगैरे दिले, तर काही लोक टाळ्या वाजवत होते. पाळकांनी म्हटलं टाळ्या वाजवायच्या नाही. मी काय तीर मारला माझ्यासाठी टाळ्या वाजवू राहिले कोण? फक्त देवासाठीच. जिथे माझं लग्न झालं नवी मुंबईत, मंत्री साहेब आले मोठे केंद्रीय. लोकांनी विनंती केली, पाळेसाहेब यांना माळ टाकू द्या मंदिरात. बाहेर बाहेर जाऊन टाकायच्या, जे टाकायचे, इथे नाही. येशूपेक्षा कोणी मोठा नाही नसावं. आणि जर असं होत असेल, देवाबरोबर मनुष्याचा पण गौरव जिथे होत असेल, तिथे लुटालूट चालू आहे, तिथे बाजार चाललेला आहे. काय निवडणार? मला वाटतं माझं नाव उंच व्हावं की देवाचंच व्हावं. मला वाटतं देवाच्या पैशाचा विनियोग योग्यच व्हायला पाहिजे. जिथे व्हायचा लाख रुपये देऊन द्या, पण जिथे ने व्हायचा ना, 1 रुपया बी द्यायला नाही पाहिजे. योग्य गोष्टीसाठी, योग्य कारणासाठी, आणि त्या सगळ्यांच्या द्वारे देवाचं गौरव होण्यासाठी. आज आम्ही बघतो आम्हाला चाबूक घ्यावा लागेल. शेवटी 5 मिनिटं घेतो. येशूने घेतला तसा चाबूक आम्हाला आज घ्यावा लागेल. मत्ते 18 आणि 15 मध्ये लिहिलं आहे, तुझा भाऊ तुझ्या विरुद्ध पाप करतो तर जाऊन त्याला एकांतात समजाव. त्याने ऐकले तर त्याला तू मिळवले, पण त्याने ऐकले नाही तर आणखी 2घांना बरोबर घे. आणि त्याने ऐकले नाही तर अजून मंडळीला घे. आणि तरी त्याने ऐकलं नाही, सोडून दे. तू बघून घे तुझं काय करायचं. मी केलं माझं. आजचं चाबूक घेणं, शिस्तीत आणणं, सत्यासाठी ठाम उभं राहणं म्हणजे चाबूक घेणं. आजचं चाबूक घेणं म्हणजे सुधारणा करणं, चुकीच्या गोष्टी थांबवणं म्हणजे चाबूक घेणं. पारदर्शकता आणणं म्हणजे चाबूक घेणं. चर्चमध्ये अनैतिक व्यवहार बंद करणं म्हणजे चाबूक घेणं. कधी आम्ही कारवाई करावी? जेव्हा लोकांचं आर्थिक शोषण चालू आहे, जेव्हा धार्मिक सत्तेचा दुरुपयोग होत आहे, जेव्हा बायबलच्या विरुद्ध शिकवण दिली जात आहे, जेव्हा पवित्र स्थान अपवित्र केलं जात आहे. सर्वांची ड्युटी आहे हातात चाबूक घ्यायची. फक्त 2-4 बोलून तेच वाईट होतात असं नाही. प्रत्येकाची ड्युटी आहे हातात चाबूक. जिथे जिथे अन्याय आहे, जिथे जिथे देवाच्या नावाला काळिंबा फासला जात आहे, जिथे जिथे देवाचं मंदिर भ्रष्ट होत आहे, कोणत्याही मार्गाद्वारे, कोणत्याही कृतीद्वारे आम्हाला चाबूक घ्यावं लागेल. देवासाठी उभे राहावं लागेल. भक्कम, स्ट्रॉंग, फर्म. हा सैतानाने माजवलेला गोंधळ, आमची दिशाभूल, आमची खोटी धार्मिकता, आमचे बाजार आम्हाला बंद करावे लागेल. बिचारे लोक अर्पण आणतात त्याच्या वेदीवर, त्यांना आम्हाला अडखळण आम्हाला कदापि होता कामा नये. आणि लोकांनाही हे सांगणं गरजेचं आहे, हे आठवणं गरजेचं आहे. आमचाच पशु असावा, आम्ही वाढवलेला असावा, आम्ही त्याचं संगोपन केलेलं असावं, आम्ही त्याची काळजी घेतलेली असावी. आम्ही आज्ञा तर पाळतो, पण वरपंगी पाळतो, अर्धवट पाळतो. आमची आराधना, आमची उपासना, आमचे दान देणं, आमचे मंडळीचे जे कार्य आहे, देवासाठी करणाऱ्या ज्या गोष्टी आहे, प्रियांनो, त्यामध्ये आमचं कष्ट दिसले पाहिजे, आमचे हात दिसले पाहिजे. नुसते पैसे देऊन चालत नाही, स्वतःला झोकावं लागणार आहे. आमचे हात लागले पाहिजे त्या कामाला. प्रियांनो, हे देव बघू इच्छितो.
कोणत्याही मंडळीचं कार्य आहे, ठीक आहे पैसे देत आहे, पण माझे कष्ट काय त्याच्यात, माझा पार्ट काय त्याच्यात, माझा हातभार आहे का देवाच्या गोष्टीला? मी सांगतो, नुसता बोट पण लावला ना, देव कधीच कोणाचा ऋणी राहत नाही त्याच्या कामाला. जर कोणी हे 5-7 लोक फक्त निवडले का देवाने काम करायला? का तेच करतील का? आम्ही काय करायचं? आम्ही करू शकत नाही का? आम्ही करावं नाही का? कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे आमच्यामध्ये सकारात्मक. त्यांनीच आशीर्वाद घ्यायचे का? मलाही पाहिजे, मी पण येतो, मलाही देव आशीर्वाद, पिढ्यान पिढ्या आशीर्वाद करून देतो देव. पैसे देऊन वर फक्त मी जबाबदारी पूर्ण करतो हे चालणार नाही. पैशाने सर्व होत नाही. देव फक्त पैशाने खुश होईल असं वाटत असेल, चूक आहे. आम्हाला कष्टाने वाढवलेला प्राणी द्यावा लागेल, आम्हाला निर्दोष प्राणी द्यावा लागेल, ज्याच्यात काही व्यंग नाही, दोष नाही, असा प्राणी आम्हाला द्यावा लागेल. संपूर्ण समर्पण. पैसे देणं चांगलं आहे देवाच्या कार्यासाठी, मी म्हणत नाही, पण आमचं श्रम देव पाहिजे, त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागचे मर्म देव पाहू इच्छित आहे. उद्देश, प्रामाणिकता देव पाहू इच्छित आहे का, ते आम्ही देणार. आम्ही एवढे मोठे साहेब असेल, एवढ्याचा चेक लिहून जाऊ पाहून घ्या तुम्ही, आम्ही तसे नाही करू शकत. माझा काहीतरी हात असावा देवाच्या कार्याला, नाही छोटासा काय असे ना, असावा. आणि म्हणून फक्त पैशाचा खेळ आम्हाला थांबावा लागेल. आम्हाला आमच्या कृतीतून आम्हाला दाखवावं लागेल, कष्टातून दाखवावं लागेल, प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. आणि सर्व लुटारू हा व्यापार आमच्या समाजामध्ये, आमच्या मंदिरांमध्ये, आमच्या चर्चेसमध्ये जो मांडलेला आहे, त्यासाठी आम्हाला आवाज उंच करावा लागेल, त्यासाठी आम्हाला चाबूक घ्यावं लागेल. आता येशू वरून खाली येणार नाही पेशल चाबूक घेऊन, आता आम्हाला घ्यावे लागेल. मी तर म्हणतो झावळ्याच्या रविवारी झावळ्यात चाबूक म्हणून वापरा, जिथे दिसल तिथे ठोका आणि सांगा सात्विक राग. देवाच्या मंदिराशी, देवाच्या गोष्टींशी, देवाच्या व्यवस्थेशी कोणी खेळ करू नये, हा देव आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून येशूने हातामध्ये चाबूक घेतला. प्रियांनो, त्या पवित्र सप्ताहामध्ये ती गोष्ट किंवा ती घटना मी आज आपल्या पुढे ठेवलेली आहे. त्याचा उद्देश चाबूक येणे, त्याचा राग येणे. इतका राग येशूला आला, हो, मरून गेला, वधस्तंभावर होता तरी तो क्षमा मागतो लोकांसाठी. त्याच्या दाढीचे केस असे धरून उपटत होते, त्याच्याकडे जे मारत होते त्याला गालावर तो दुसरा गाल त्यांच्याकडे पुढे करत होता, ज्याच्यावर ते थुकत होते, त्याला रागच आला नाही. आणि मंदिरात त्याला राग आला, कारण देवाच्या व्यवस्थेशी कोणी खेळ करू शकत नाही, करू पण नाही. आज पुष्कळ लोक वरच्या चाबकाचे मार का खात आहे, देव का चाबूक खाणत आहे, जर समजत असेल आपल्याला तर आज समजून घेऊया. त्याला कारण कुठेतरी चुकत आहे, व्यवहारात गडबड आहे, बिझनेसमध्ये गडबड आहे, काहीतरी मी चुकत आहे. आणि आज वेळ आहे प्रियांनो आम्हाला सर्व नीट करण्यासाठी. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया.